अगं ये की यार. अगं हूं काय हे घर तू ना ते ये की. नी अगं आज काय कर रही है? हाँ? किती राग आहे? जा मनाने बोलेल तुझ्या संगत. दत्ता साहेब या बूर आणले तुझ्यासाठी घे की खाऊन. दत्ता साहेब हे कापड कशासाठी घेतलेत? काय करायचं याचं? जड झाले असतील तर फेकून दे. काय झालं? रात्रीसाठी चादर घेते. दिसतं तर घरासारखंच आहे. घरच आहे ते. नाही म्हणजे राहतं घर आहे की नाही ते कळत नाहीये. आता इथं कुणावर बी विश्वास ठेवायचा म्हणजे लय अवघड आहे. का जगात समधी लोक विश्वासघात करायला जन्माला येतात वय. येळ काय तू बोलतीय काय? तुझं डोकं चालत नाही का? तिथं जर भवानीची माणसं असतील तर काय होईल याचा विचार केलायस? समजलं. समजतं पण डोकं चालत नाही तुझं. आता आपण तिकडे नको जायला, इथंच पडू. झोप. काय करायचं दत्ता साहेब तुमचं? एवढ्या घाट्यात तुम्ही मला चादर दिली आणि स्वतः असं कुडकुडतच झोपलं. देख देख कसे एकमेकर पिरमात पडले. ये ना बोलतात नवरा बायको ना तो तू मारे पचा. ना तो काय नांदायच नाही माझ्या संग. घरी मत यायचं नाही. पाहुणे मुंडारच बोल. नवं आहेत ते इकडं. चालो चालो आमच्या घरला. घरला यायचं कारण तुमची गरज आहे तिकडं. नाही नाही तुम्हाला त्रास होणार नाही तर चालो. थोडा चाय चालो. आमची गरज आपण तर आत्ताच भेटलोय. ती ठाव आहे पण तुम्ही आला नाही ना ती माझ्या संग नांदाय नाही. म्हणजे काय बोलायला तुम्ही? अहो खरंच तुम्ही घरला चला मग सांगतो. घरला कोण कोण आहे? दोघच मा आणि कोकिल मार बायली. कालेनच लगीन झाले आमचं. बघा तरी भी असंच वागतोय. दाजी आता तुम्हीच सांगा. ए गप्पा भेटली. तुम्ही घरला चालू मग सारी सांग. चल दत्ता भाऊ. लक्ष
गाडी तर भाऊंचीच आहे. हॅलो आपल्याला दत्ताभाऊंची गाडी सापडली. दत्ता दत्ताभाऊनी नक्षत्र नाही सापडले. शंकर शंकर हॅलो शंकर बोल. दत्ताभाऊंची गाडी सापडली, रस्त्याच्या कडेलाच उभी आहे. आणि दत्ता नक्षत्र ते दोघं नाही आहेत. गाडीचं तोंड कुठल्या दिशेला होतं? हे घराकडच्या दिशेला आहे. म्हणजे घराकडे यायला निघालते. वय वाटेत काहीतरी गडबड झाली असणार. हे बघ तू एक काम कर, जरा आजूबाजूला बघ, कुठं काहीतरी घर बीर दिसलं ना तर जरा चौकशी कर. हा जी ताईसाहेब. शंकर्या ऐकतोय ताईसाहेब. गाडीचं तोंड घराकडेच होतं ना हो? वय आणि हे बघ तू माघारी जा. माग वय म्हणजे तो पुढे आला ना घराकडं, कदाचित त्याला काहीतरी काम आठवलं असेल म्हणून माग गेला असेल, किंवा कोणाची तरी मदत करायची म्हणून गेला असेल, किंवा काहीतरी काम आठवलं असेल. कळतंय ना हो? आलं ध्यानात. म्या बघतो काय ते. हा हा आणि हे बघ, हा अर्ध्या तासाने फोन करून सांगत जा बाबा काय होतंय ते. ठेवतो फोन. हा हे अक्षा. हा दादा. सापडले काय? नाही हुडकालोय. अरे हुडक लवकर आणि फोन कर. सापडले की. बर शंकर दादा. अहो दत्ता भाऊ कुठे दिसना झालेत. हे उम्या, ताईसाहेबांनी आपल्या मागं हुडकायला सांगे. आपण मागं हुडकू. चल. हे नको, आपण चालतोय. गाडी नको, गाडी इथंच राहू दे. ए अक्षा, ये त्याला गाडी घेऊन ये. चल उमे, चल लवकर चल. तुम्ही काय बी काळजी करू नका, आपल्या दत्ताला काय बी होणार नाही. जर नक्षत्र त्याच्या सोबत आहे तर आम्हाला त्याची काळजी नाही बघा. जर का दत्ताला काहीतरी झालं तर मग मात्र या घराची राख रांगोळी करून टाकू आम्ही. आपलं सावध या दिशेला गेलंय. चल. तसं आम्हाला लहान घर आहे. घर म्हणजे खोपटय. पण तुम्ही लाजू नका. काय पाहिजे ते सांगा. हा याचं काही बी ऐकू नका. गोड बोलर पर खोट बोलर. काय खोटं बोलले रे म्या? नाही तर काय. काय झालं? काय नाही, चालू आहे तुमचं. काय खोटं बोलले रे? हा मला काय बोलर? जरा बाजूची नवरा बायको आहे की कुठं आहे की? काय बोलली रे ती? दादा कालेनच लगीन झालं आमचं. तिथं डोंगरा पलीकडे आमची माय आहे. माय म्हणजे देवीच आहे. तिथेच मंदिर झाले लग्न. ठीक आहे. तुम्ही दोघंच का? वय वय सासू सासरे कंदीत वारले. ह्यांचा एक भाऊ आहे, पर कुठं असतो माहिती नाही. आणि तुझ्या माहेरची माणसं? माझ्या माहेरची माणसं आहेत की. ही झाड, ही पाखरं. म्हणजे तिनं या दुनियेत कुणीच नाही. म्हणजे माझं लहानपणीतच गेलं. माझा जन्म बी इथलाच. तर ही झाड, पाखरं, जनावर हेच माझे आई बाप आणि काका मामा. तिथं जवळपास वस्ती नाही. नाही आजूबाजून 50 कोस एक बी घर नाही. घ्या पाणी घ्या. एक काम कर, तू तिकडे जाऊ शोध, नंतर कोंडावर येऊन भेट. हा झालं का? चल. कालच लग्न झालं ना हो तुमचं? वय
भांडण का करायला? भांडण नाही भांडण नाही. बघितलं तुम्हाला भांडताना. अहो ते भांडण बोल की. बोलू की अहो ताई, प्रत्येक एरी वेगळ्या वेगळ्या रीती भाती असतात. आता आमरकडे एक रीत आहे. बाईचं लगीन झालं की तिच्या सासरची लोक तिला घरी घेतात. मग काय, घरात घेणारा माणूस लगीन झालेला पाहिजे, नाही तर बाई घरात यायची नाही. हा आता इथं घरात मीच आहे, पण मी बोलवलं तरी ही बाई काही यायची नाही. मग आम्ही काय करू? हा, काय करू म्हणजे, तुम्ही मार बायलीच्या सासरची माणसं आहे. आता तुम्ही तिला घरी घ्या. आता काय झालं? दत्ता, पळून पळून कुठं पळशील रा? हा, या भवानीला चकवायचं खायचं काम नाही. हा, अरे पण आम्ही तुमची काय बी मदत करू शकत नाही, कारण आम्ही ते काय नाही, पहिलं आम्ही तुम्हाला पाहिलं म्हणजे देवानच धाडलंय तुम्हाला. आता आम्हार भांडण तुम्हीच सोडवा. अरे पण आम्ही दोघं तुम्ही दोघं बी भांडला असाल तर थोडा वेळ विसरून जा. नवरा बायकोच भांडणं होतात. आता आम्हार भांडण सोडवा. मार बायलीला पिरमानं घरात घ्या, एवढं ऐकाच माझ. हा, आता सारी रीतीनुसार करेर म्हणजे हे पाहिजे. या, हे कुकू लावा तुमच्या बायलीच्या माथ्यावर. हा लास्टचा चान्स आहे. हा, नेम लागला तर दत्ता संपला, आणि नेम चुकला तर तू संपला. आला का ध्यानात? चल, सावध समोर आहे नेम दत्ता. अहो विचार कसला करताय? आमच्या देवीचा कुकू आहे, बरा की तुमच्या बायलीच्या माथ्यावर. अहो, देवीचा प्रसाद आहे. चालो पटापट करा आणि माझा बी संसार सुरू करून द्या. हान हान, टप्प्यात आलाय. हान हान, तिच्याला गोळी हान. दत्तासाहेब! दत्तासाहेब! अंगाशे. काय फोटो आलाय दत्ताचा. अरे माझा हिरो हिरालाल. दत्ता संपला. जा, आता तिघांचा मी गेम वाचून जा जा जा, लवकर जा. दत्तासाहेब! दत्तासाहेब! दत्तासाहेब उठा ना. ए, काय झालं? अहो, अहो, उठा ना. अहो करा की काहीतरी. काय करू? मला काहीच सुधरना. दत्तासाहेब उठा ना. अहो असं सोडून जाऊ नका ना. उठा ना दत्तासाहेब. उठाव.
दत्तासाहेब, दत्तासाहेब उठा ना, दत्तासाहेब, दत्तासाहेब उठा ना. तुम्ही मला आता सोडून जाऊ नाही शकत हो. उठा ना हो, जागवा. दत्तासाहेब उठा ना हो. दत्तासाहेब, दत्तासाहेब उठा ना. दत्तासाहेब, हे घे, लाव तुला नवऱ्याच्या नावाचं कुकू. बघतेस काय, लाव. देवीच्या डोंगरावरचं कुकू आहे हे. फक्त एकच नाही तर 7 जन्म तुझ्या नवऱ्याचं रक्षण करेल हे कुकू. तुझ्या नवऱ्याच्या नावानं कुकू लाव आणि बघ काय चमत्कार होतो ते. अगं घे हे कुकू. अगं विचार कसला करतेस, घे हे कुकू. दैवानं तुझं प्रेम करण्याचा हक्क काढून घेतलाय. तुझं रूप तुझ्यासाठी शाप आहे लक्ष्मी. या घरात तुझ्या खऱ्या रूपाबद्दल कोणाला माहित नाहीये. तू दत्ता भाऊंच्या प्रेमात पडलीस तरी नंतर जेव्हा त्यांना तुझ्या खऱ्या रूपाबद्दल कळेल तेव्हा दत्ता साहेबांनी उठवायला पाहिजे, न तो आपला जीव जाईल. देवी, आजवर नक्षत्राने कुणाच्याही नावाचं कुंकू भरलं नव्हतं. आज पहिल्यांदा हे कुंकू मी दत्तासाहेबांच्या नावाने माझ्या ललाटी लावते. आजपासून, ह्या क्षणापासून मी दत्तासाहेबांना माझा पती मानते.